श्री स्वामी समर्थ. चला आज बनवूया पावभाजी. हे सर्व पावभाजीचं साहित्य मी घेतलेलं आहे. आता ते आपण धुवून कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 2 आणि उकडल्यानंतर मी याला चाळणीत काढून घेतलंय बघा आणि थोडंसं मिक्सरला फिरवलंय. त्यानंतर सर्व तिखट, मीठ, हळद, पावभाजी मसाला, आपला थोडा साधा मसाला आणि कढीपत्ता तर मला खूप आवडतो पावभाजीमध्ये म्हणून मी टाकतेच. आता आपण काय केलंय, जे स्मॅश करून घेतलंय थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेतलंय ते आपण वाटण काय करायचंय यामध्ये आता घालायचंय आणि छान त्याला हलवायचंय. थोडंसं चमच्याने दाबून आपल्याला काय करायचंय, त्याला हलवत राहायचंय म्हणजे ते काय होतं, छान स्मूथ बनतं. तर पावभाजी कशी आहे ना, सर्वांचीच खूप आवडते आहे, विशेषतः मुलांना तर खूप आवडते. तर माझ्या रेसिपी मैत्रिणींना तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांच्या कृपेने मी आता हे नवीन यूट्यूब चॅनल केलं आहे, तर सर्वांना विनंती आहे की तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला नवीन रेसिपी बनवण्याचं बळ देतं. यात थोडंसं मी आता लिंबू पण टाकले, छान आंबटपणा येतो आणि मी याच्यात आता बटर टाकलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आता आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरला पाणी जे टाकून आपल्याला थोडंसं खूप घट्टसर झाली होती, थोडंसं त्याला आपल्याला पातळ करून घ्यायचं म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं. त्यानंतर आता आपण इथे तूप लावून छान काय करू, पाव भाजून घेऊ. मी बऱ्याच वेळा बटरपेक्षा तूप प्रिफर करते. एकदा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतात पाव आणि खूप छान क्रिस्पीसुद्धा होतात. तर आता मी इथे काय करते, पाव भाजून घेते. पाव छान कडक मस्त भाजून घ्यायची, क्रिस्पी. आणि आता आपली गरमागरम आपल्याला काय करायची, सर्व केली. चला तर आस्वाद घेऊया. बाय बाय.